आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी मुंबईतून आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपची एक महत्त्वाची बैठक सध्या पार पडते। या बैठकीला बिहार निवडणुकीत जादूची कांडी फिरवणारे विनोद तावडे हे सुद्धा उपस्थित आहेत। आता मुंबई महानगरपालिकेत विनोद तावडे लक्ष घालणार का याची ही चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे। अर्ज दाखल करण्यासाठी काही दिवस असतानाच बैठकीत विनोद तावडे यांच्या एंट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। रिजवान, मुंबई भाजपची ही बैठक कोणत्या कारणासाठी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यात विनोद तावडे आलेले आहेत, त्याचं कारण नेमकं काय सांगितलं जातंय? विनोदजी, नक्की आपण पाहिलं तर मुंबई मनपा निवडणुकीसंदर्भात भाजपचा जो महत्त्वाचा आढावा बैठक आहे तो दादर येथील वतन स्मृती कार्यालयामध्ये सुरू आहे। आपण जर पाहिलं तर बिहारच्या निवडणुकीमध्ये जादूची काडी फिरवणारे विनोद तावडे देखील या बैठकीला उपस्थित राहिलेले आहे। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने विनोद तावडे जो आहे केंद्र मंत्रिमंडळाचा एक मोठा आणि एक मोठा नेता मानला जातो आणि विनोद तावडे यांना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गोष्टी आणि राजकारणाची माहिती देखील, त्यामुळे विनोद तावडे स्वतः या बैठकीला उपस्थित आहे। आणि आपण जर पाहिलं तर येत्या 2 दिवसामध्ये 2 दिवस बाकी आहे अर्ज दाखल करण्यासाठी, त्यामुळे आज जो आहे तो या बैठकीमध्ये महायुतीचा जो तिढा आहे, विशेष म्हणजे भाजप किती जागावर लढणार तर शिवसेना किती जागावर लढणार याची जी अंतिम यादी जी आहे ती आज रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यतावर। आणि ज्या पद्धतीने विनोद तावडे यांच्या बैठकीमुळे कुठेतरी संपूर्ण राजकारणामध्ये की वर्तुळात जी की राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली, विनोद तावडे यांनी स्वतः मुंबई महानगरपालिकेमध्ये लक्ष घालताना दिसून येत आहे। धन्यवाद रिजवान दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय विनोद तावडे या बैठकीला उपस्थित असल्यामुळे मुंबई महापालिकेत विनोद तावडेंचा नेमका रोल काय असणार या संदर्भातली चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे।